तर आपल्या डोंबिवलीत आलेला आहे आगरी महोत्सव आणि हे खूप भव्य आहे। इथे खूप व्हरायटी ऑफ स्टॉल्स आहेत आतमध्ये। त्यासाठीच माझी बहीण मला बोलली की आपण इथे या संडेला नक्कीच व्हिजिट करूया आणि त्यासाठी मी इथे आलेले आहे। तर मी इथे पोहोचले शार्प 4 वाजता। हे मी इव्हनिंगची शूटिंग केली आहे, पण मी इथे पोहोचली होती एकदम शार्प 4ला, कारण हे ओपनच होतं 4 वाजतेपासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत। तर याकरता मी इथे लवकर आले, कारण ही जी गर्दी दिसत आहे ना, ही गर्दी संध्याकाळची 6 वाजताची होती। इथे पोहोचा, गाडी पार्क करा, गाडी पार्क करून तिकीट काढा, तिकीट काढून रांगेत उभे राहा आतमध्ये एंटर करण्यासाठी। याच करिता तुम्हाला जवळजवळ 30 मिनिटं लागणारच, त्यामुळे इथे 4 वाजता पोहोचणं फार गरजेचं आहे। वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग। मी डॉक्टर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी आले आहे डोंबिवलीतल्या आगरी महोत्सवमध्ये आणि हे खूप सुंदर आणि मोठं महोत्सव आहे, ते मी आज तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे। तर चला, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड। सो गोइंग बॅक टू टाइम, हे आहे 4 PM चं दृश्य आणि 4 PM एकदम एम्प्टी हा ग्राउंड होता आणि मी एकदम आरामात एंटर केलं। हे ब्लॅक कपड्यांमध्ये जे लोक दिसत आहेत ते आपल्याला गाईड करतात आपली गाडी आपण कुठे पार्क करायची, पण माझी गाडी मी या ग्राउंडच्या बाहेरच पार्क केली होती। अँड दिस इज द तिकीट हाऊस। इथे तिकीट आपल्याला काढायचे। तिकीट आहे 30 रुपीज पर हेड, विच इज अ कंपल्शन। आणि इथे असे या प्रकारे 2-4 गाड्या पार्क केलेल्या आहेत। तर ही होती माझी तिकीट आणि मी जात आहे आता आतमध्ये। खूप सारे लाईन्सने इथे बॅरिगेड्स म्हणतो आपण तसे हे सेपरेट केलेलं आहे आणि इथे खूप सारे आपण लोकांची रात्री जी गर्दी होते त्यांना डिवाइड करायला प्रॉपरली इथे अरेंजमेंट केलेली आहे। आणि हे एक वॅनिटी व्हॅन आहे, कारण की इथे आतमध्ये तुम्ही बघणार एक स्टेज पण बांधलेला आहे, जिथे आर्टिस्ट लोक येतात आणि मनोरंजनासाठी परफॉर्म करतात। इथे खूप सुंदर बाप्पांचं मोठी स्टॅच्यू ठेवलेली आहे आणि एकदम एंट्रन्सलाच आहे। त्याचं दर्शन करून मी जात आहे आता आतमध्ये आणि हे आहे मेन एंट्रन्स आतमध्ये जायला। आणि इथे बनवलेला आहे जे एक पर्टिक्युलर स्टॅच्यू आहे शिवाजी महाराजांचा आणि बोट वगैरे लावलेली आहे आणि त्याच्या मागे खूप सारे किल्ले जे आपल्या देशात किल्ले आहेत त्यांच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलं आहे। सो कमिंग टू द फर्स्ट स्टॉल होतं LICचं स्टॉल आणि यांनी माझ्याकडून लकी ड्रॉसाठी कूपन भरून घेतलेलं होतं आणि सांगितलं की लकी ड्रॉमध्ये जर तुमचा नंबर आला तर आम्ही तुम्हाला 10 वाजेपर्यंत कॉल करू। आणि गोइंग टू द सेकंड स्टॉल, तर इथे चिप्सचा स्टॉल आहे हा। हे चिप्सचे पॅकेट 60 रुपीज ऑनवर्ड स्टार्ट होत होते।
विशाल ज्वेलर्स स्टॉल होता आणि यांचा लकी ड्रॉ होता. त्याच्यात गिफ्ट काय होतं मला माहिती नाही, बट हे लोक एक फ्री नथ आणि कॅलेंडर देत होते. पण त्यासाठी आपल्याला त्यांना इंस्टाग्रामवरती कंपल्सरी फॉलो करायचं होतं आणि ते आपल्या फोनमध्ये खूप स्ट्रिक्टली चेकही करतात की नक्की तुम्ही फॉलो केलं की नाही. मी केलं फॉलो आणि त्यांनी मला दिली ही गिफ्ट नथ, जी मी कधी घालेन माहिती नाही कारण की माझ्याकडे रिअल नथ आहे. कमिंग टू दिस स्टॉल, या स्टॉलमध्ये प्रत्येक वस्तू 10 रुपयाची होती. अँड आय मीन इट, प्रत्येक वस्तू 10 रुपयाची होती. आणि इथे बायकांनी इतकी शॉपिंग केली. प्रत्येक कीचेन 10 रुपयाची होती आणि प्रत्येक हेअर क्लिप, इयरिंग्स आणि व्हरायटी ऑफ बोज सगळे ₹10 मध्ये होते. मी इथे 2-4 वस्तू मला ज्या गरजेच्या होत्या त्या घेतल्या, कारण की बाकीचे माझ्याकडे सामान मी ॲज सच मागच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, मी सामान जमा करायचं बंद केलेलं आहे.
झाले खायचे स्टॉल्स आणि ही आहे ऑथेंटिक पुरणपोळी जी माठावर बनवली होती. व्हेज, नॉन व्हेज, फ्रूट्स, एव्हरीथिंग. आय मीन इट. तुम्ही जे म्हणाल ते इथे प्रेझेंट होतं. म्हणजे इंडियन फूड, कबाब्स, चायनीज फूड सगळं अवेलेबल होतं. पण एवढाच थोडा डिफरन्स होता की जरासं फूड कॉस्टलियर साईडला होतं आणि ते असणारच, कारण की अशा प्लेसेसमध्ये युजली वी फाइंड द फूड इज ऑलवेज ऑन द कॉस्टलियर साईड अँड इट इज ओके. लोक खाणारच हे या लोकांनाही माहिती असतं, म्हणून तेही चार्जेस जरा हायर साईडलाच ठेवतात.
मला एम्बॅरेसही तितकंच वाटत होतं, कारण की लोकांची गर्दी इतकी जमली तिथे, कारण की ते होतं फ्री ऑफ कॉस्ट. तेही अगेन पटेल ज्वेलर्सने स्पॉन्सर केलं होतं. सो विथ दिस मी आले बाहेर आणि दिस ब्युटिफुल बलून्स, आय जस्ट लव्ह देम. अँड विथ दिस आय एंड माय व्लॉग आणि मी निघाले घरी जायला. कल्टी मारायचा वेळ आलेलाच होता. विथ दिस आय एंड माय व्लॉग. टिल वी मीट इन टू द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब.